नमस्कार मंडळी, आज आपण लहान मुलांच्या आवडीचे अतिशय क्रिस्पी आणि कुरकुरीत असे स्वादिष्ट नाचो चिप्स बनवणार आहोत। अगदी सोपी रेसिपी आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। पाण्याला उकळी आली की यामध्ये पाव चमचा मीठ व पाव चमचा ओवा घालायचा आहे। थोडंसं मिक्स करून झालं की यात 1 वाटी तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे व चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तरी ते जितकं तांदळाचं पीठ आहे तितकंच मी इथे पाणी घेतलं होतं। आता हे पीठ थोडंसं कोमट झालं आहे। आता मी याला एका वेगळ्या ताटामध्ये काढून घेतलं आहे। आता हे पीठ आपल्याला हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 मिनिट या पिठाला मस्त पाण्याचा हात लावून चांगलं सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचं आहे। तरी ते आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे। आता या पिठाचा एक छोटा गोळा घेऊन आपल्याला पातळसर अशी चपाती लाटून घ्यायची आहे। तर पोळपाटावर दोन्ही साईडनी कोरडं पीठ लावून मी या पिठाची मस्त पातळसर अशी चपाती लाटून घेतली आहे। तर तुम्ही इथे चपातीची जाडी बघू शकता। जितपत पातळ लाटता येईल तितपत पातळ ही चपाती लाटून घ्यायची आहे। त्यानंतर काटेरी चमच्याच्या साहाय्याने या चपातीवरती आपल्याला होल करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपले चिप्स अगदी कुरकुरीत होतात व फुगले जात नाहीत। तर पूर्ण चपातीला मी इथे काटेरी चमच्याच्या साहाय्याने होल करून घेतले आहे। आता ही चपाती आपल्याला कट करून घ्यायची आहे। तर इथे मी ट्रायंगल शेपमध्ये हे नाचो चिप्स कट करून घेत आहे। तुम्हाला हव्या असलेल्या कुठल्याही शेपमध्ये हे चिप्स कट करू शकतात। तर उभे आडवे असे ट्रायंगल शेपमध्ये आपल्याला ही चपाती कट करून घ्यायची आहे। तर आपले सर्व नाचो चिप्स इथे कट करून तयार आहे। चला आता आपण यांना तळून घेऊयात। तर हे चिप्स तळण्यासाठी मी आधीच एका कढईत तेल गरम होत ठेवलं होतं। आता एक एक करून आपल्याला ह्या तेलात मावेल इतपत चिप्स तेलात सोडून घ्यायचे आहेत। तर इथे मी या चिप्स तेलात सोडून घेतले आहेत। अगदी मीडियम फ्लेमवरती या चिप्स आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साईडनी तळून घ्यायचे आहेत। अगदी हलक्या हाताने या चिप्स आपल्याला अलटपलट करायचे आहेत। 5 ते 6 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता इथे आपल्या चिप्सचा कलर मस्त गोल्डन असा आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी असे आपले नाचो चिप्स तळून तयार आहे। आता आपण यांना बाहेर काढून घेऊयात। तर इथे या नाचो चिप्समध्ये आता आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत। तर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ व अर्धा चमचा चाट मसाला ॲड केला आहे व या नाचो चिप्सला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपले नाचो चिप्स इथे बनवून तयार आहेत। तेव्हा तुम्ही एकदा तरी ही नाचो चिप्स नक्की ट्राय करा। लहान मुलं 1 मिनिटात फस्त करतात। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।